आज आपण बघणार आहोत संक्रांतीला केल्या जाणाऱ्या तिळगुळाच्या पोळ्या। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी तीळ, अर्धा वाटी शेंगदाणे, हे दोन्हीही भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर पाव वाटी गूळ, 1 चमचा बेसन आणि वेलची। इथे आपण तीळ आणि शेंगदाणे आणि गूळ हे सगळं मिक्सरमधनं बारीक करून घेतलेत। त्यानंतर आपण तव्यावर बेसन भाजून घेणार आहोत। त्यासाठी तूप थोडं घालणार आहोत, 1 चमचा तूप घालून चांगलं बेसन खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि ते मिक्स करायचं आहे या सारणात। आता आपण सारणाचे गोळे करून घेणार आहोत आणि हे पोळीमध्ये घालणार आहोत, पुरणाची पोळी करतो तशी। इथे आपण कणिक सैलसर भिजवून घेतली आहे। कणकेचा गोळा घेऊन त्याची पारी करायची। पारीचे काठ अगदी पातळ करून घ्यायचे हाताने आणि त्यामध्ये आपण केलेले सारण, तिळगुळाचं सारण व्यवस्थित भरायचे आणि पारीचे काठ अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहे, त्यामुळे पोळी फुटणार नाही। आणि जर हवं असेल तर आपण पीठ पण इथे लावू शकतो। आता आपण हळूहळू पोळी लाटणार आहोत। आता ही लाटलेली पोळी आपण तव्यावर दोन्ही बाजूनी चांगली खरपूस भाजून घेणार आहोत। त्यावर तूप घालणार आहोत। तूप घालून ही पोळी चांगली भाजायची आहे। आपली तयार आहे तिळगुळाची पोळी, संक्रांती स्पेशल।